नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आरोग्य केंद्राच्या कॅल्शियम टॅब्लेटमध्ये आढळल्या स्टॅपलर पिना, नागरिकांच्या जीवाशी खेळ. निवडणूक खर्च सादर न करणे उमेदवारांना भोवले, 415 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई. कामगार मंत्री अकोल्याचे पालकमंत्री, विकास कामांना वेग येणार का, नागरिकांचा सवाल. वीस जानेवारीला अकोल्यात जन आक्रोश मोर्चा, सर्वधर्मीय सर्वपक्षीय लोक सहभागी होणार. मूर्तिजापूर शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ, पोलिसांचा वचक कमी झाल्याच्या तक्रारी. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वितरित होणाऱ्या कॅल्शियम टॅब्लेट्समध्ये स्टेपलर पिन आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणीसाठी गोळ्यांची पाकिटे जप्त करून नमुना चाचणीसाठी नागपूरला पाठवले जातील अशी माहिती आहे. अकोला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर अंतर्गत अंगणवाडीमधून जिल्हा स्तरावर नागरिकांना कॅल्शियम कार्बोनेट गोळ्यांचे सीलबंद वाटप करण्यात आले. दरम्यान वाटप केलेल्या पॅकेटमधील 2 गोळ्या महिलांनी खाल्ल्या. तिसरी गोळी घेण्यासाठी पॅकेट उघडले असता त्यात स्टॅपलर पिन आढळल्या. या घटनेची माहिती पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाडवे यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. कॅल्शियम गोळ्यांची 5 पॉकेटे जप्त करून संबंधित बॅचच्या टॅब्लेटचे पॅकेट जिल्हा पातळीवर सीलबंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नमुने म्हणून 4 गोळ्यांची 5 पॅकेटे जप्त केली आहेत. आरोग्य विभागाने जिल्हा पातळीवर या बॅचच्या गोळ्या जप्त करण्याची कारवाई केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण यांच्या मालकीच्या गोळ्यांची बॅच सील करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने नमुने म्हणून 5 गोळ्यांचे पॅकेट जप्त केले आहेत आणि पुढील तपासणीसाठी ते नागपूर येथील औषध नियंत्रण प्रयोगशाळेत पाठवले जातील. नमुन्यांची तपासणी केल्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती मिळाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विहित वेळेत खर्च सादर न केल्यामुळे जिल्ह्यातील 415 ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना 5 वर्षांसाठी अपात्र करण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला आहे. डिसेंबर 2021 मध्ये अकोला जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांनंतर उमेदवारांना निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक होते. अनेक निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी अद्याप निवडणूक खर्चाचा तपशील सादर केलेला नाही. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस बजावली होती. सुनावणीनंतर संबंधित उमेदवारांना आणि ग्रामपंचायत सदस्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. या आधारावर तहसीलदारांनी अपात्र उमेदवार आणि ग्रामपंचायत सदस्यांची यादी तयार केली. या आधारावर 30 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अकोला, मूर्तिजापूर, पातूर आणि बार्शी टाकली तहसीलमधून निवडणूक लढवणाऱ्या 297 जणांना 5 वर्षासाठी अपात्र ठरवण्याचा आदेश जारी केला. आता तेल्हारा, अकोट आणि बाळापूर तहसीलमधील 118 उमेदवारांना अपात्रतेचे आदेश जारी करण्यात आले आहे. निवडणूक खर्चाचा हिशोब निर्धारित वेळेत सादर न करणे उमेदवारांना महागात पडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर यांना अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शनिवारी सरकारने एक सरकारी निर्णय जारी केला आणि सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली. अकोल्यासह बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. मकरंद जाधव यांना बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अकोला जिल्हा मात्र स्थानिक मंत्री न मिळाल्यामुळे स्थानिक पालकमंत्री पदालाही मुकला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या प्रलंबित कामांना गती मिळेल.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस व नंतर विखे पाटील यांनी अकोला जिल्ह्यात पालकमंत्रीपद भूषवले होते, परंतु त्यांनी अकोल्याकडे दुर्लक्ष केले होते. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यासह राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका केली होती आणि अनेक महिने अकोल्याला न भेट दिल्याबद्दल आंदोलनाचा इशारा दिला होता. आता अकोल्याला जवळच्या जिल्ह्यातून पालकमंत्री मिळाला आहे, त्यामुळे अकोला जिल्ह्यातील प्रलंबित कामांना तसेच विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक बऱ्याच काळापासून झालेली नाही. आता पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीमुळे प्रलंबित निधीचा मार्ग मोकळा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुका पाहता फुंडकर यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे समोर आले आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवार 20 जानेवारी राजराजेश्वर अकोला नगरीत सर्वधर्मीय व सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा निषेध व्यक्त करीत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीकरिता अकोल्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोर्चाचे नेतृत्व व प्रमुख वैभवी संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे करणार आहेत. या मोर्चात अकोला जिल्ह्यातील सर्वपक्षीय व सर्वधर्मीय जनतेचा सहभाग राहणार आहे. 20 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता अशोक वाटिका परिसरातून निघून सामान्य रुग्णालय नियोजित मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल व त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहेत. काळे झेंडे दाखवून या अमानुष घटनेचा जाहीर निषेध केला जाणार आहे. हा मोर्चा शांततापूर्ण निघणार असून विविध जाती धर्माच्या नागरिकांनी जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले. मूर्तिजापूर शहरात शांतता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कमी पडत असल्याचे बोलल्या जात असून जुन्या शहरातील सुभाष डेअरीमध्ये काम करणाऱ्या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मूर्तिजापूर शहरातील जुन्या वसाहतीच्या संकुलात सुभाष डेअरीची शाखा आहे. येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून आरोपी अब्दुल जफर अब्दुल अन्नान याने विशाल पवार नावाच्या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. ही घटना क्षुल्लक कारणांवरून झाली असून अगोदर दूध न दिल्याचा राग आरोपीने मनात धरून लोखंडी रॉडने हल्ला केला. या प्रकरणात आरोपी अब्दुल जफर अब्दुल अन्नानला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापारी समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंड मानसिकतेच्या तरुणांच्या दादागिरीमुळे व्यावसायिक दहशतीत आहेत. गेल्या काही दिवसात शहरात रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांकडून दागिने हिसकावणे, मोबाईल फोन चोरी, घरात घरफोडी, व्यावसायिकांवर हल्ला अशा विविध घटना घडल्या आहेत. या सर्वांमुळे सामान्य नागरिक घाबरले आहेत. पोलिसांची मात्र कुठलीही भीती मूर्तिजापूर शहरात राहिली नसल्यामुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पुरातन वस्तू मध्ययुगात शास्त्रज्ञांनी शोधलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबतच दीप पुरातन वस्तू संग्रहालयात एक विशेष कला दालन आहे. या कला दालनात जगभरातील विविध संस्कृतीतील कला बघायला मिळणार आहे, अशी माहिती संदीप कांबळे, प्रदीप नंद, माधव देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. 20 जानेवारी रोजी या अनोख्या दीप पुरातन वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. नागपूर येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट संदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून अकोला येथील रिअल इस्टेट व्यावसायिक प्रदीप नंद यांच्या अमूल्य सहकार्याने दीप पुरातन वस्तू संग्रहालय साकारण्यात आले आहे. नागपूर रोडवर असलेल्या बाभुळगाव येथील नंद पेट्रोलियमच्या बाजूला या संग्रहालयाचे उद्घाटन 20 जानेवारी रोजी करण्यात येणार असून 21 जानेवारीपासून नागरिकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा अनमोल ठेवा सर्वांच्या अवलोकनासाठी खुला करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात युद्धात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचा संग्रह या ठिकाणी करण्यात आला आहे. शिवकाळात युद्धामध्ये जी शस्त्र वापरण्यात येत होते ती या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच युद्धादरम्यान वापरण्यात येणारे चिलखत सुद्धा येथे आहे. पुरातन काळातील तलवारींचाही संग्रह येथे बघायला मिळतो.
जुन्या काळातील कुलपांचे प्रकार सुद्धा आहेत. बैठक घरात लावण्यात येणारे दिवे, कंदील, झुंबरही या ठिकाणी आहेत. पुरातन काळातील घराचे खांब, दरवाजे, त्यावरील नक्षीकाम सुद्धा बघायला मिळते. एवढ्या विविध प्रकारच्या कला एकाच ठिकाणी बघायला मिळणे ही कलाप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. पहिल्यांदा हे संग्रहालय आम्ही चिखलदरा करणार होतो. संदीप कांबळे म्हणून आहेत आमचे मित्र, ते चिखलदऱ्यामध्ये बांधकाम करायचे. आमचं गणपती संग्रहालयाचं काम ते पाहत होते की बा यांच्याकडे गणपती संग्रह खूप झाला आहे. पण त्यांनी पण त्यांच्या काळामध्ये सगळ्या वस्तू, कॅसेट, रेकॉर्ड जमा करणं सुरू केलं. मग चिखलदऱ्यावरून आम्ही मुक्तागिरी करायचं का, मग ते पुण्याला करायचं का, असं करता करता नंद संग्रहालय मोठं झालं. पण एका ठिकाणी 2 म्युझियम नको म्हणून आम्ही ते इकडे शिफ्ट केलं. या सगळ्या वस्तू जमवल्या. यात नंदसाहेबांचं पण सहकार्य आहे. म्हणजे त्यांनी गोदाम भाड्याने दिलं, नंदचं पण कलेक्शन आहे, काही कॅमेरा कलेक्शन माझं आहे. आता ह्या जुन्या वस्तू जे शिवकालीन आहे, त्या पेशवकालीन आहे, या कमीत कमी 15-20 वर्ष आम्हाला जमा करायला लागले. तर तुम्ही बघाल शॉर्टमध्ये हे कुलप तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही, या कॅसेट तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. असा सगळा हा कलेक्शन आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता बाळासाहेब आंबेडकरच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. अकोलेकरांना सांगेल की अकोल्यामध्ये असं म्हणतात की बरेच पत्रकार म्हणजे अकोल्यामध्ये काही नाही पाहायला. म्हणून म्हटलं अकोल्याचं नाव हायवरती आहे, म्हणून अकोल्याच्या लोकांना आव्हान करा की अकोल्यामध्ये सुद्धा भरपूर काही होऊ शकतं. आम्ही ही सुरुवात केलेली आहे. आता ह्या संग्रहामध्ये ज्ञान, विज्ञान व कला या तिन्ही याचा संगम आहे. ज्ञान पण आहे, कला, विज्ञान आहे. तर हे अभ्यास पुढच्या पिढीला हे काही कळणार नाही. जुना फोन कुठला, जुना कॅमेरा कुठला, जुना अडकित्ता कुठला, जुने भांडे कुठले. म्हणून माझं आव्हान आहे की या सगळ्या वस्तू दाखवा नवीन पिढीला. आपण किती मेहनत केली आहे. आता तुम्ही कॅमेरे जुने वापरत असाल, आपण किती मेहनत केली हे बघा तुम्ही. आणि आता या लोकांसाठी आता डिजिटलाइज आहे, पण याच्या मागे किती मेहनत होती हे इथे आल्यानंतरच कळेल तुम्हाला. कॅमेऱ्याचा शोध लागला तेव्हा बनविण्यात आलेल्या कॅमेऱ्यापासून तर डिजिटल कॅमेऱ्यापर्यंत विविध प्रकारचे कॅमेरे या ठिकाणी आहेत. आता मोबाईलमध्ये चित्रपटातील तसेच विविध गाणे आपण ऐकतो. मात्र पूर्वी ग्रामोफोनवर गाणे ऐकण्यात येत होते, ते ग्रामोफोन सुद्धा या ठिकाणी आहे. संग्रहालयात पुरातन संस्कृतीचे जतन घडविणाऱ्या अनेक वस्तू आहेत. यामध्ये स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी जुनी भांडी, पाणी गरम करण्याची भांडी, भांड्यांचे विविध प्रकार, किटलीचे प्रकार, पुरातन काळातील टिफिन, प्रवासादरम्यान पाणी घेऊन जाण्याकरिता उपयोगात आणणारी येणारी फिरकीची भांडी आहेत. तसेच अळकित्त्याचे अनेक प्रकार या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. जवळपास 60 ते 70 प्रकारचे अळकित्ते या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच पानपुड्याचेही विविध प्रकार आहेत. साध्या पान सुपारीच्या पुड्यापासून तर श्रीमंतांच्या घरामध्ये वापरण्यात येणारे धातूचे पानपुडे या ठिकाणी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगात नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेली असून आपल्या पूर्वजांनी अनुभवलेल्या आपल्या संस्कृतीची ओळख असलेल्या अनेक बाबींपासून ते अनभिज्ञ आहेत. आपल्या संस्कृतीची जपणूक व्हावी व कधी काळी लाख मोलाच्या असलेल्या वस्तूंची नवीन पिढीला माहिती व्हावी याकरिता दीप पुरातन वस्तू संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. नागपूर येथील आर्किटेक्ट संदीप कांबळे व अकोला येथील प्रदीप नंद तथा डॉक्टर माधव देशमुख यांनी गत 20 वर्षांमध्ये जगभरातून या वस्तू गोळा केल्या. डॉक्टर माधव देशमुख या संग्रहालयाचे व्यवस्थापन बघणार आहेत. जठारपेठ निलेश देव मित्रमंडळाने मोहल्ला स्वच्छता मोहीम राबवून महापालिका प्रशासनाच्या स्वच्छतेअभावी त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सामान्य नागरिक सहभागी झाले होते. मात्र महापालिका स्वच्छता मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अकोला शहराला धूळ आणि घाणीमुळे धुळीचे शहर म्हणून ओळखले जात असे तरीही अकोला महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अकोला शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळाने नवीन वर्षात मोहल्ला स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी शहराच्या विविध भागात ही मोहीम राबवली जाईल. आजपासून सुरुवात झाली आहे. यासाठी लोकसहभाग आणि सार्वजनिक देणगीद्वारे स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. या मोहिमेत नागरिकांनी स्वेच्छेने सहभाग घेतला आहे. जर ही मोहीम अशी सुरू राहिली तर अकोला शहर निश्चितच स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी व्यक्त केला आहे. या ऑपरेशनमध्ये 3 JCB, 1 रोलर आणि 50 लोकांचा समावेश आहे. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष असूनही आता नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली असताना महापालिकेचा गैरकारभार पुन्हा एकदा समोर आल्याचे दिसून येत आहे. शहरातील रहिवाशांना
शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहनही करण्यात आले। यासाठी नागरिक स्वच्छता व्यवस्थेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आम्ही या वर्षाचा संकल्प केला होता, दर तिसऱ्या रविवारी, महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोहल्ला क्लिनिक एक भाग स्वच्छता करायचा, त्याचा एक भाग म्हणून हा सुरू केला आहे। याच्यात आम्ही आज 3 JCB मशीन, एक रोड रोलर, सोबत तणनाशक मारणं, सोबत जंतुनाशक फवारणी, यासोबत एक 100 लोकांची टीम आज आम्ही एक 5 भाग फायनल केले, त्यात कार्य करतोय। एक सुरुवात केली आहे, याच्यात जर का आम्हाला जनतेने सहकार्य केले, महापालिकेने सहकार्य, आपण महापालिकेचं आव्हान केलेलं आहे, महापालिकेने सहकार्य केले तर एक मोठं स्वच्छ अकोला, अकोला जे आपलं स्लोगन आहे ते पूर्ण जाऊ शकते। आमची इच्छा आहे अकोल्याची जी पहिलीची ओळख होती विनयकुमार पारशेटची तशी पुन्हा व्हावी। अकोल्यात जो 373 नंबरचा रँकिंग आलेला आपला स्वच्छ अकोल्यासाठी, तो रँकिंग सुधारण्यासाठी हा प्रयोग आहे। याकरता जनतेने आम्हाला सहकार्य करावे। ह्यात पहिला रविवार आहे, असे प्रत्येक तिसऱ्या रविवारी आम्ही करणार आहे। पुढचा रविवार 16 फेब्रुवारीचा आहे। जनतेला मी आवाहन करतोय, आपण तेव्हाही यावे। संविधानाने सर्व नागरिकांना दिलेले समान हक्क संविधानापुरते मर्यादित न राहता शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत। न्यायापासून कुणीही वंचित राहू नये, तेव्हाच खऱ्या अर्थाने न्याय सर्वांसाठी हे ब्रीदवाक्य सार्थकी ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी व्यक्त केले। ते विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने चांदणी येथे आयोजित शासकीय सेवा व योजना महामेळाव्यात बोलत होते। पातूर तालुक्यातील चांदणी येथे आयोजित शासकीय सेवा व योजना महामेळाव्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश S. तिवारी, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता यांच्यासह न्यायाधीश विधिज्ञ उपस्थित होते। शासकीय योजना महामेळाव्यामध्ये शासनाच्या विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। गावातील भांडण तंटे गावातच सोडवल्या जावेत, जेणेकरून नागरिकांना न्यायालयापर्यंत येण्याची गरजच पडणार नाही। या दृष्टीने न्यायदूतांनी कार्य करावे, असे आवाहन न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले। जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी बोलताना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात ई-प्रणाली प्रभावीपणे राबविण्याबाबत कार्य केले जात असून नागरिकांना विविध कागदपत्रांसंदर्भात त्यांच्या फाईलची सद्यस्थिती एका क्लिकवर तपासता यावी, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केले। कार्यक्रमाचे संचालन न्यायाधीश विलास खांडबाहाले व न्यायाधीश विभा दुर्शे यांनी केले, तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी व्यक्त केले। यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, विधिज्ञ, अधिकार मित्र आदी उपस्थित होते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। जिल्हा परिषदेमध्ये वंचित सत्तेत असताना दलित वस्ती सुधारणा योजनेची फाईलला कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मंजुरी दिल्याची चर्चा असून कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत याबाबत मंजुरी मिळण्याबाबतची प्रक्रिया सुरू होती, असे बोलले जात आहे। जिल्हा परिषद सदस्यांच्या कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवशी विविध कामांची यादी सर्वांसमोर सादर करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत 41 कोटी 16 लाख रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली, परंतु अनेक माजी जिल्हा परिषद सदस्यांनी 442 कामांच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे। तक्रारीची संख्या वाढल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या अडचणी वाढणार आहेत। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्धांसाठी 36 कोटी रुपयांचे वाटप मंजूर करण्यात आले आहे। 2023-24 ते 2027-28 या वर्षातील मंजूर कार्य आराखड्याअंतर्गत जिल्हा परिषदेने नियोजित केलेल्या प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर समाज कल्याण विभागाकडून 532 ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामे केली जातील। जिल्ह्यातील 41 कोटी 16 लाख 80 हजार रुपयांच्या विविध कामांची यादी तयार करण्यात आली आहे।
16 जानेवारी रोजी कार्यकाळ संपण्यापूर्वीच सत्ताधारी पक्ष वंचित बहुजन आघाडीने कामांची यादी अंतिम केली आहे आणि प्रशासकीय मान्यता मिळवली, ज्यामुळे विरोधी सदस्यांना धक्का बसला। गटार, रस्ता, सामुदायिक मंदिर, पाणी पुरवठा, शौचालय, पथदिवे, संपर्क रस्ता, पेवर इत्यादी 442 कामे नियोजित आहेत। केलेल्या कामानुसार बाळापूर आणि अकोला तालुक्याला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे। अकोला जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर येथील सर्व धावपळ थांबली आहे। सभापती, उपसभापती आणि सभापतींच्या खोल्या बंद करण्यात आल्या आहेत। त्यांची वाहने प्रशासनाने जमा केली असून शासकीय निवासस्थानी 15 दिवसात खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अध्यक्षांच्या दालनात होणाऱ्या बैठका थांबल्याने जिल्हा परिषदेतील गर्दी कमी झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांपासून लांबणीवर पडल्या असून महानगरपालिकेच्या निवडणुका अभावी महापालिकेवर अनेक महिन्यांपासून प्रशासक राज आहे। त्यामुळे महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आता माजी सदस्य झाले आहेत। त्यामुळे सर्व सदस्यांची व जिल्हा परिषद निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची नजर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागली असून जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागणार याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी विजय मिळाला आहे, त्यामुळे सरकारही निवडणुकांबाबत सकारात्मक राहू शकते। परंतु निवडणुकीबाबतची परिस्थिती स्पष्ट झाल्यावरच भविष्याची दिशा ठरवता येईल। सर्वांच्या नजरा यावर आहेत। आता जिल्हा परिषदेवर कोण राज्य करेल हे मतदारांनी ठरवायचे आहे। मतदार अनेक सदस्यांवर नाराज आहेत आणि त्यामुळे अनेक माजी सदस्यांना यावेळी ही निवडणूक जड जाणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत। जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुका नेमक्या कधी सुरू होणार याचा प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। आरोग्य केंद्राच्या कॅल्शियम टॅब्लेटमध्ये आढळल्या स्टॅपलर पिना, नागरिकांच्या जीवाशी खेळ। निवडणूक खर्च सादर न करणे उमेदवारांना भोवले, 415 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई। कामगार मंत्री अकोल्याचे पालकमंत्री, विकास कामांना वेग येणार का, नागरिकांचा सवाल। – 20 जानेवारीला अकोल्यात जन आक्रोश मोर्चा, सर्वधर्मीय सर्वपक्षीय लोक सहभागी होणार। मूर्तिजापूर शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ, पोलिसांचा वचक कमी झाल्याच्या तक्रारी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।